श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालय नांदेड एक पाऊल पुढे राहण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे महाविद्यालय। या महाविद्यालयातील एक उपक्रमशील विभाग म्हणजे मराठी विभाग। या विभागाच्या अंतर्गत वाचनकट्टा माय मराठी मंडळाच्या वतीने मागील 7 वर्षांपासून सातत्याने वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम आयोजित होत असतात। याचपैकी एक महत्त्वाचा आणि नवा उपक्रम म्हणजे आत्मचरित्राचे अभिवाचन। यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या निमित्ताने म्हणजे 12 मार्च 2026 या दिवशी त्यांच्या कृष्णा काठ या आत्मचरित्राचे अभिवाचन आमच्या विद्यार्थ्यांनी सुरू केले आहे। 12 मार्च ते 12 एप्रिल असे महिनाभर हे अभिवाचन चालणार आहे। आजच्या या दिवशी आजच्या भागात कृष्णाकाठ या आत्मचरित्राचा पुढचा भाग आपण समजून घेऊयात। नमस्कार। कृष्णाकाठ यशवंतराव चव्हाण यांच्या आत्मचरित्रातील पहिले प्रकरण जडणघडण हे मी यापूर्वी वाचले। आता यापुढे मी कृष्णाकाठ आत्मचरित्रातील दुसरे प्रकरण वाचायला सुरू करत आहे। प्रकरण दुसरे वैचारिक आंदोलन। हरिभाऊ लाड येरवाड्याच्या तुरुंगातून परत आले। आम्ही त्यांच्याकडून येरवाड्याचे अनुभव ऐकण्यासाठी उत्सुक होतो। त्यांनी बरेच मजेदार अनुभव सांगितले। त्यांची ही साधी कैद असल्यामुळे त्यांना काही काम करावे लागले नाही। त्यामुळे आरामात बसून तुरुंगातील इकडच्या तिकडच्या गोष्टी पाहण्यास त्यांना सवड मिळाली। पण त्यांना वेगळे एका बाजूस ठेवले होते असे त्यांनी सांगितले। त्यांच्याकडून ऐकलेल्या सर्वच गोष्टी आता लक्षात नाहीत, पण त्यांनी सांगितलेली एक आठवण मात्र माझ्या मनाशी पक्की आहे। याच सुमाराला महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हेही याच जेलमध्ये कैदेत होते। त्यांनीही चळवळीत भाग घेतला होता। जेलमध्ये असताना हरिभाऊ व विठ्ठल रामजी शिंदे यांची अनेकदा भेट झाली। त्यांच्या शेजारच्या किंवा जवळपासच्या खोलीत हरिभाऊंना ठेवले होते। हरिभाऊ शरीराने अपंग म्हणून त्यांच्याबद्दल जेलमध्ये सर्वांना सहानुभूती होती। विठ्ठल रामजी शिंदे तर त्यांची फारच आपुलकीने चौकशी करत। ते त्यांना काहीतरी वाचायला देत। या 30 सालच्या चळवळीचे एक वैशिष्ट्य असे आहे की या चळवळीत ग्रामीण समाजाचा प्रतिनिधी वर्ग मोठ्या प्रमाणात जेलमध्ये गेला। हे साधे जेलमध्ये जाणे नव्हते, तर स्वातंत्र्याच्या चळवळीचे व्रत स्वीकारणे होते। निश्चेष्ट पहुडलेल्या या समाजातून ही माणसे निघाली कशी, असा जेव्हा मी विचार करतो तेव्हा अनेक वर्षे चाललेल्या स्वातंत्र्य चळवळीचा समाजावर झालेला अप्रत्यक्ष परिणाम हे कारण असू शकेल असे मला वाटते। त्याचप्रमाणे महात्मा गांधी व पंडित नेहरूंबद्दल असणारी श्रद्धा ही कारणीभूत झाली असेल। पण महाराष्ट्राबद्दल बोलायचे झाले तर हा जो ग्रामीण समाज हलला त्याचे काही श्रेय विठ्ठल रामजी शिंदे आणि केशवराव जेधे यांना दिले पाहिजे। 30 सालच्या चळवळीत हे दोघेही प्रथमपासून सामील झाले होते आणि दोघेही कायदेभंग करून कारागृहातही गेले होते। त्याचा परिणाम ग्रामीण भागातील तरुण मुलांच्या मनावर निश्चित झाला होता। काही तरुण मुलांशी बोलताना मला हेही आढळून आले, माझी वाढ वेगळ्या पद्धतीने झाली असल्यामुळे या दोघांबद्दल माझ्या मनामध्ये आदर होता। विशेषतः ब्राह्मणेतर चळवळीपासून बाजूला निघून केशवराव जेध्यांसारखा तरुण नेता स्वातंत्र्य चळवळीच्या प्रमुख प्रवाहात सामील झाला, याचा आम्हाला आनंद झाला। विठ्ठल रामजी शिंद्यांचे व्यक्तिमत्व वेगळ्या तऱ्हेचे होते। त्यांची बैठक समाजसुधारकाची आणि काहीशी आध्यात्मिक अशी होती। हरिभाऊ लाडांना मी एकदा विचारले, जेलमध्ये तुमचे विठ्ठल रामजी शिंदे यांच्याशी काही बोलणे झाले का? ते म्हणाले, थोडे बोलणे झाले। ते मला धीर देत असत। विठ्ठल रामजींच्या मनात गांधींबद्दल आत्यंतिक आदर होता असे त्यांच्या बोलण्यावरून हरिभाऊंना दिसून आले। एवढी माहिती त्यांच्याकडून मला समजली। याच्यापेक्षा त्यात जास्त प्रकाश पडेल असे काही नव्हते। पण विठ्ठल रामजी शिंदे आणि केशवराव जेधे यांचे महाराष्ट्रातील 1930 सालच्या कायदेभंगाच्या चळवळीतले कार्य हे ऐतिहासिक स्वरूपाचे कार्य आहे असे माझे मत आहे।
महाराष्ट्रात सत्यशोधक विचाराची एक चळवळ 1922-23 सालपर्यंत झाली. त्यावेळी तिच्यामध्ये मूळ ज्योतिबा फुल्यांच्या प्रेरणा कार्य करीत होत्या. जिल्ह्यातल्या जुन्या कार्यकर्त्या मंडळींशी बोलले की याची थोडीफार कल्पना येत असे. त्यानंतरही सत्यशोधक विचाराचा प्रसार करणारे केशवराव विचारे यांच्यासारखी निष्ठावान मंडळी काम करीत होती आणि त्यांना या सामाजिक प्रेरणा अजूनही महत्त्वाच्या वाटत होत्या. पण सत्यशोधक समाजाच्या पाठीमागच्या सामाजिक प्रेरणा कुठेतरी मध्येच गळून पडल्या असाव्यात आणि मुख्यतः जो प्रवास शिल्लक राहिला तो ब्राह्मणेतर चळवळीचा. सरकारी नोकऱ्यांमध्ये महत्त्वाचा हिस्सा असावा, राजकीय सत्ता जी थोडीफार होती किंवा मिळेल अशी आशा होती ती मध्ये योग्य तो वाटा मिळावा ही त्या चळवळीची ध्येय होती असे दिसते. 1930ची कायदेभंगाची चळवळ मूर्त स्वरूप घेऊ लागली आणि सर्वसामान्य जनतेचा तिला पाठिंबा मिळू लागला. तशी ब्राह्मणेतर चळवळीचे काम करणाऱ्या मंडळींची मोठी अडचण आणि पंचाईत झाली. सरकार दरबारी त्यांचे संबंध होते, पण आता ते संबंध उघड दाखविणे अडचणीचे होऊ लागले. सरकार दरबारातील संबंध ही आता मानाची गोष्ट राहिली नव्हती, उलट तो लोकांच्या टीकेचा विषय होत असे. तरीसुद्धा या वृत्तीला चिकटून असणारी काही महत्त्वाची मंडळी आमच्या सातारा जिल्ह्यात होती. आमच्या जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पारशी व्यापारी आणि कारखानदार श्री कुपर व त्यांचे जिल्ह्यातील हस्तक म्हणून वावरणाऱ्या लोकांचा एक गट असा प्रकारचा होता. कपूरनी मोठ्या हुशारीने सातारा जिल्ह्यातील सर्व ठिकाणच्या मातब्बर मराठा घराण्यांशी वैयक्तिक स्नेहसंबंधाची नाती निर्माण केली होती. ते काही त्यांच्याकडे जात तर त्यांना कधी आपल्याकडे बोलवून घेत, त्यांच्या अडीअडचणीत मदत करीत असल्यामुळे हे संबंध मोठे पक्के झाले होते. ही मातब्बर मंडळी फार महत्त्वाची माणसे होती. विशेषतः ग्रामीण सार्वजनिक जीवनात त्यांना फार महत्त्वाचे स्थान होते. परिस्थितीने बऱ्यापैकी असल्यामुळे मान मरातबही मोठा. यातल्या पुष्कळांचे वैयक्तिक जीवनही काहीसे निर्मळ होते. कपूर साहेबांच्या मदतीने त्यांच्या सरकार दरबारी ओळखीपाळखी होत्या. लहान मोठ्या कामात लोकांना ते मदतही करीत, त्यामुळे या लोकांचा समाजात दबदबा होता. मात्र या लोकांच्या खालचा कुपरच्या हस्तकांचा जो थर होता तो समाजाला नको असलेल्या हाजीखोर अशा समाजकंटकांचा होता. मी ही पार्श्वभूमी अशासाठी सांगतो आहे की 1930 सालचा स्वातंत्र्यसंग्राम जसा अधिक लोकाभिमुख आणि शक्तिशाली बनू लागला तसे तसे ब्रिटिश सत्ताधारी बेचैन झाले. या संग्रामाविरुद्ध लोकातून काही संघटना उभी राहते का पाहावे म्हणून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे मार्ग शोधून काढले व प्रयत्न केले. कधी नोकऱ्यांची आशा दाखवली, कधी पदव्यांचा लोभ दाखवला, पण वातावरण इतके मूलगामी बदलले होते की या गोष्टींचा काही उपयोग नव्हता. तरुण पिढी बदललेले वातावरण समजू लागली होती आणि ती या प्रतिष्ठित मंडळींना वेगवेगळे प्रश्न विचारू लागली होती. पण असे जरी असले तरी जो मातब्बर वर्ग मी वर सांगितला त्याचे सरकारशी असलेले नाते काही तुटले नव्हते आणि सरकारविरुद्ध उघड भूमिका घ्यायची त्यांच्या मनाची तयारी नव्हती. किंबहुना यांना नव्या चळवळीतून प्रत्यक्ष काही घडेल असा विश्वास नव्हता. ही मातब्बर घराणी एका अर्थाने शेकडो वर्षे चालत आलेल्या सरंजामी पद्धतीचे प्रतिनिधित्व करत होती. त्यांनी अनेक राज्ये आणि सल्तनतीही आलेल्या व गेलेल्या पाहिल्या होत्या. त्यामुळे लोकशाही पद्धतीने चाललेली ही चळवळ, तिची व्याप्ती, तिचा रंग, रूप आणि आकार त्यांना अगदी नवखा असल्यामुळे अजून ते जुन्या सरकारनिष्ठेला पकडून कायम राहिले होते. आमच्या कराडला सरकारने एक नवा डाव टाकला. आमच्या गावी नगरपालिका बऱ्यापैकी होती. कराडचे प्रसिद्ध व्यापारी श्री कच्छी हे तिचे अध्यक्ष होते. बरेच दिवस त्यांनी वेगवेगळ्या क्लृप्तांनी
म्युनिसिपालिटी आपल्या ताब्यात ठेवली होती. नगरपालिकेच्या निवडणुका होत तेव्हा ते शहराच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये आपली हस्तक असणारी पक्की माणसे उभी करून त्यांना सर्व तऱ्हेची मदत करीत असत. 1-2 वॉर्ड सोडले तर त्यांना मदत करणारी माणसेच बहुसंख्येने निवडून येत. अशा तऱ्हेने त्यांना जवळजवळ 15 वर्षे नगरपालिकेवर आपला पक्का कब्जा करून ठेवला होता त्यांनी. या नगरपालिकेने एक दिवस ठराव पास करून मुंबई इलाख्याचे गव्हर्नर फ्रेडरिक साइक्स यांना कराडला निमंत्रण करून त्यांना मोठ्या सन्मानाने मानपत्र द्यायचे असे ठरविले. इंग्रजी सत्तेला विरोध करण्याच्या तीव्र वातावरणात अशा तऱ्हेचा निर्णय घेणे मूलतः हास्यास्पद होते. पण लोकमत म्हणजे काय हे त्यांना कळत नव्हते आणि त्याची त्यांना पर्वाही नव्हती. अशी ही नोकरशाही आणि सरकारच्या कच्छपी असलेला हा जो वर्ग होता, त्यांच्या हे लक्षात आले नाही की यातून एक जबरदस्त विरोधी चळवळ उभी राहील. आणि शेवटी झाले तसेच. म्युनिसिपालिटीने असा ठराव पास करताच लोकात प्रक्षोभ निर्माण झाला आणि या मानपत्र समारंभाविरुद्ध लोकमत जागृत करण्याचा निर्णय चळवळीतील कार्यकर्त्यांनी घेतला. जवळजवळ महिनाभर या मानपत्राच्या विरोधी जाहीर सभा होऊ लागल्या आणि कराड शहर आणि कराड तालुका आणि जिल्ह्यातील इतरही भाग यामध्ये या मानपत्राचा निषेध करण्यासाठी चळवळ उभी राहिली. या निमित्ताने होणाऱ्या कृष्णेच्या घाटावरच्या जाहीर सभांना दररोज हजारो माणसे येत भाषणे ऐकत असत. इंग्रज सरकारचे स्थानिक प्रतिनिधी आणि त्यांचे पाठीराखे यांच्यावर सरळ हल्ला होत असल्यामुळे हा लढा कोणामध्ये आहे हे त्यांना आता नक्की समजू लागले होते. फक्त अदृश्य अशा ब्रिटिश सत्तेशी हा लढा नव्हता, तर आपल्याच समाजातले तिचे पाठीराखे लोक जेव्हा ही चळवळ मोडण्याच्या प्रयत्नासाठी उभे राहतात तेव्हा त्यांना पोटतिडकीने विरोध केला पाहिजे ही त्याच्या पाठीमागची भावना जागृत झाली होती. ज्या दिवशी मानपत्रासाठी गव्हर्नरांचे आगमन होणार होते त्या दिवशी शहरात सर्वत्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. अनेक लोकांना पकडले जाणार अशाही बातम्या कानी येत होत्या. तरीसुद्धा कराडच्या पुलापासून म्युनिसिपालिटीच्या ऑफिसपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी हातात काळे झेंडे धरून हजारो लोक निर्देशने करीत उभे होते. जनता येथील नगरपालिकेच्या पाठीमागे नव्हती किंवा ब्रिटिश गव्हर्नरांच्या स्वागतासाठी तयार नव्हती, तर त्यांच्या निषेधासाठी तेथे जमली होती याची ही साक्ष होती. माझ्या समजुतीने त्या निदर्शनामध्ये जवळजवळ 25,000 माणसांनी भाग घेतला होता. मी आणि माझे कार्यकर्ते मित्र अर्थातच यात पहिल्यापासून अखेरपर्यंत भाग घेत होतो. चळवळीचे नेतृत्व कराडचे प्रसिद्ध वकील श्री गणपतराव आळतेकर, श्री बाबूराव गोखले आणि इतर प्रमुख मंडळी यांच्याकडे होते. मी आणि माझे मित्र यांचे सहाय्यक होतो. निषेधाच्या निर्देशनामुळे कराडचे व सातारा जिल्ह्याचे वातावरण संपूर्ण बदलून गेले होते. जनमताचे आणि जनजागृतीचे दर्शन गव्हर्नरला झाले. हे एक प्रकारे उत्तमच होते. माझ्या कल्पनेने ते जेव्हा त्यांचे मानपत्र घेऊन परत गेले असतील तेव्हा महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या जनमानसाचे स्वरूप त्यांना खऱ्या अर्थाने समजले असेल. या निर्देशनानंतर नोकरशाही अधिक चिडल्यासारखी झाली. आपला अपमान झाला आणि तो सामान्य दिसणाऱ्या माणसांनीच केला याचा त्यांना विषाद वाटत असावा. 1-2 आठवड्यातच कराडातील महत्त्वाचे 20-25 कार्यकर्ते पकडून त्यांना साताऱ्याला नेले गेले आणि त्यांच्यावर खटला भरण्यात आला. कच्छी हे नगराध्यक्ष या नात्याने समारंभाचे प्रमुख पाहुणे असल्यामुळे मुसलमान समाजाचे कार्यकर्ते या निर्देशनात नव्हते हे खरे आहे, परंतु त्या समाजातही जे होत आहे ते पसंत नसणारी अनेक गरीब मुसलमान माणसे होती हे मला माहीत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळचे माझे मित्र श्री गुलाब बागवान पहिलवान या निर्देशन चळवळीचे महत्त्वाचे पुढारी होते.
मानपत्राला विरोध करणाऱ्या या तयारीच्या ज्या सभा झाल्या त्यामध्ये त्यांनी फार सुरेख भाषणे केली. श्री गुलाब बागवान पहिलवान हे 30 सालच्या चळवळीत चांगलेच रंगून गेले होते. मी या गोष्टीचा उल्लेख एवढ्यासाठीच केला की या चळवळीमध्ये सर्व समाजाचे प्रतिनिधी भाग घेत होते हे लक्षात यावे. या निदर्शनाचे विराट स्वरूप पाहून जे त्याच्या बाहेर होते त्यांच्याही मनात चळवळीसंबंधी आपुलकी निर्माण झाली. या चळवळीचे पडसाद साहजिकच आमच्या घरी उठले. माझे बंधू गणपतराव हे या निदर्शनाच्या चळवळीला सहानुभूती दाखवित होते. ते निदर्शनात प्रत्यक्ष सामील झाले नव्हते, पण त्यानंतर तालुक्यातील ज्या मातब्बर मंडळींचा मी वर उल्लेख केला त्यांच्याशी घनिष्ठ संबंध असलेल्या काही लोकांची त्यांनी माझी भेट घालवून दिली. 6-8 महिन्यांपूर्वी मी या मंडळींशी बोलत असताना त्यांची जी एक उदासीनता किंवा विरोध दिसे तो आता राहिला नव्हता. ते माझ्याकडून चळवळीची वेगवेगळी अंगे समजवून घेऊ लागले. त्यांच्या गावी घरी येण्याचे मला आमंत्रण देऊ लागले. मग मी इतर कार्यकर्त्यांसह त्यांच्या गावी जाई व चर्चा करी. मी त्यांच्याशी वैयक्तिक संबंध प्रस्थापित करू लागलो. या निमित्ताने समाजामध्ये चळवळ कशी खोलवर पसरत होती आणि लोकजीवनात कशी मुळे धरत होती याचा हा अनुभव आहे. 1930 साल हे माझ्या मताने हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य चळवळीतील इतिहासाचे अतिशय महत्त्वपूर्ण वर्ष आहे. हे मी माझ्या जिल्ह्यापुरते किंवा महाराष्ट्रापुरते म्हणत नाही, तर सर्व देशाच्या दृष्टीने. पुढे मी अनेक कार्यकर्त्यांशी बोललो तेव्हा हे लक्षात आले की शहरातून स्वराज्याची चळवळ जी खेडेगावात गेली ती 1930च्या आंदोलनात आणि त्यामुळे एक महत्त्वाचा आणि सामाजिक बदल झाला. हिंदुस्थानच्या सर्व भागातला शेतकरी समाज आता विचारपूर्वक स्वातंत्र्य संग्रामाच्या पाठीशी येऊ लागला होता. महात्मा गांधींची ही मोठी देणगी होती. सबंध समाज त्यांनी ढवळून काढला होता. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि हा विचार वरच्या श्रेणीतल्या थोड्या पांढरपेशा विचारवंतांपुरताच मर्यादित न राहता आता तो विस्कळून लांब खेड्यापाड्यात राहणाऱ्या सहस्रावधी सामान्य माणसांपर्यंत पोहोचवला गेला होता. हिंदुस्थानच्या जीवनात जसा या वर्षाने फरक केला तसाच माझ्याही जीवनात केला. मी आता अनुभवी, विचाराने समजूतदार असा एक कार्यकर्ता बनलो. आता कामे शोधायच्या मार्गात मी होतो. माझ्या ओळखी आता तालुक्यात आणि जिल्ह्यात होऊ लागल्या होत्या. नवे मित्र जोडले जात होते आणि एका नव्या मोठ्या कुटुंबाचे आपण सभासद आहोत अशी भावना मनात वावरत होती. एका नव्या उत्साहाचा अनुभव मी घेत होतो. हे सारे करीत असतानाच माझी त्या वर्षाची इंग्रजी 6वीची परीक्षा मला द्यायची होती. ती मी घाईघाईत अभ्यास करून कशी तरी दिली, पण शेवटी पास झालो. ही काही छोटी कमाई नव्हती. माझे मित्र आणि घरची माणसे दोघांनीही माझे कौतुक केले. चळवळीतील सर्व कामे करत असतानाच मी माझी परीक्षा पण पास झालो याचे सर्वांना आश्चर्य वाटले, पण मला त्यात काही फारसे कठीण वाटले नाही. माझी सर्वसामान्य बुद्धी व समज वाढली होती. मराठी 7वी इयत्ता पास करून इंग्रजी शाळेत आल्यामुळे माझ्या बरोबरीच्या मुलांच्या वयापेक्षा माझे वय थोडे जास्त होते. त्यामुळे अभ्यासाचे विषय शिक्षकांकडून किंवा हुशार विद्यार्थ्यांकडून मी समजावून घेत असे तेव्हा मला फारसा वेळ लागत असे. परीक्षेत पास होण्याचे खरे कारण हेच असले पाहिजे, पण मला बरे वाटले. या निमित्ताने पुढच्या वर्षाचे काम करायला आता त्यात कोणी अडथळा आणणार नव्हते. 31 साल उजाडले होते. जेलमध्ये जाणारे लोक परत येत होते. काही नवे जेलमध्ये जात होते. कराडमधून ज्ञानप्रकाशला एक अनाहूत वार्ताहर म्हणून मी लिहित असे. हे माझे काम चालूच होते. माझ्या वाट्यास अनेक नवे अनुभव व ओळखी येत होत्या. अशा परिस्थितीत याच सुमारास हिंदुस्थानच्या राजकारणातील एक महत्त्वाची घटना घडली. महात्मा गांधींची सुटका झाली. लॉर्ड आयर्विन यांनी महात्मा गांधींना भेटीचे निमंत्रण दिले. सर्व राजबंद्यांची मुक्तता होऊ लागली होती.
गांधींच्या बरोबर काँग्रेस कमिटीच्या सर्व नेत्यांचीही सुटका झाली आणि हिंदुस्थानातील राजकीय घडामोडींना एक नवा वेग प्राप्त झाला. लोकांचा उत्साह विलक्षण वाढला. शिक्षा संपण्यापूर्वी जे लोक सुटले त्यांना तर आपला एक प्रकारचा विजयच झाला असेच वाटत होते. या सर्व सुटणाऱ्यात अजूनही 82 भागातील पकडलेले लोक मात्र सुटले नव्हते. याची आम्हा लोकांना चिंता होती. 82 भागातील कार्यकर्त्यांवर सरकारचा विशेष रोष होता, कारण त्यांनी तेथे लोकराज्य स्थापन करण्याचा श्रीगणेशा केला होता. वर्किंग कमिटीच्या चर्चेनंतर गांधींना लॉर्ड आयर्विन यांनी भेटीचे आमंत्रण दिले आणि त्यांच्यामध्ये चर्चा व वाटाघाटी सुरू झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रातून झळकू लागल्या. या चर्चेच्या अंती महात्मा गांधी व लॉर्ड आयर्विन यांच्यात जो करार झाला तो हिंदुस्थानच्या राजकीय चळवळीचा फार मोठा विजय होता. या समेटानंतरच वर उल्लेखिल्या काही नेत्यांच्या सुटका झाल्या होत्या. जनआंदोलनाला या प्रकारचे आलेले यश हे जनतेला दुप्पट शक्ती देते. काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस कार्यकर्ते यांना जनमनामध्ये एक नवीन आदराचे स्थान प्राप्त झाले. आता करण्यासारखे विशेष काही नव्हते, म्हणून मी माझी परीक्षा झाल्यानंतर विश्रांतीसाठी आजोळी गेलो. माझे ते आवडते ठिकाण होते, पण या खेपेला जाताना मित्रांकडून आणि लायब्ररीमधून वाचण्यासाठी म्हणून बरीच पुस्तके गोळा करून घेऊन गेलो. जवळजवळ 3-4 आठवडे या खेपेला मी देवराष्ट्रामध्ये राहिलो. लहानपणी राहिलो होतो तेव्हाची माझी दृष्टी आता बदलली होती आणि गावात मागासलेपणा किती आहे, गरिबी किती आहे याची मला कल्पना येऊ लागली. देवराष्ट्रामध्ये चळवळीचे वारे काहीसे येऊन पोहोचले होते, परंतु गावातले कोणी जेलमध्ये वगैरे गेलेले नव्हते. 10-5 तरुण मुले त्या कामामध्ये रस घेणारी होती. ती माझ्याकडे नियमित येऊ लागली व चर्चा करू लागली. मला आठवते त्यातला एक पोस्टमन होता. तो रोज माझ्यासाठी नवे वर्तमानपत्र घेऊन येई आणि अनेक गोष्टींची चर्चा करी. माझ्या मामांची काही बागायत शेती होती. थोडीफार कोरडवाहू शेती होती, म्हणून मी व आमच्या आजोळच्या कुटुंबाचे मित्र म्हस्के यांच्याकडे वहिवाटीला असलेल्या सोनहिऱ्याच्या काठच्या आंबराईमध्ये जात असे. ओळीने असलेल्या आंब्याच्या झाडांच्या रांगा, त्यांची सुरेख सावली, आंब्यांच्या झाडांना आलेला मोहर आणि काहींना लागलेले आंबे आणि त्यांचा येणारा हवा हवा असा मंद वास, असे मोठे प्रसन्न वातावरण तिथे असे. चैत्र वैशाखाचे महिने असल्यामुळे आंब्याच्या डहाळी आडून सकाळी दुपारी संध्याकाळी ओरडणाऱ्या कोकिळेचे गीते, अशा त्या रम्य वातावरणात मी माझे दिवसचे दिवस काढत होतो. सकाळी घरून न्याहारी घेऊन निघावे, दुपारच्या जेवणासाठी थोडेसे बांधून बरोबर घ्यावे, बरोबर आणलेली वाचायची पुस्तके काखेत मारावी आणि आंबराईच्या त्या निसर्गरम्य ठिकाणी पुष्कळ वेळ वाचन, काही वेळ गप्पा आणि मग निवांत झोप, असा दिवसभर माझा छान कार्यक्रम होता. मी वाचायला नेलेल्या पुस्तकात बहुतेक कादंबरी होत्या. कादंबरी वाचनाचा माझा नाद जुना होता. माझा वाचनाचा शौकच मुळी कादंबरीपासून सुरू झाला. हरिभाऊ आपटे यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या वाचून झाल्यानंतर त्यांच्या सामाजिक कादंबऱ्या मी वाचल्या. नाथ माधवांच्या बहुतेक कादंबऱ्या वाचून झाल्या होत्या. या वर्षी मी येताना माझ्याबरोबर पण लक्षात कोण घेतो व मी या हरिभाऊंच्या सामाजिक कादंबऱ्या आणि केतकरांची ब्राह्मण कन्या ही कादंबरी आणली होती. या वर्षाची परीक्षा देताना संस्कृतचा पेपर मला काहीसा कठीण गेला. त्यामुळे आता मॅट्रिकच्या वर्षी संस्कृतकडे जास्त लक्ष द्यायचे असे मी ठरवले होते. त्यासाठी माझ्या वर्गातील माझे मित्र आणि आमच्या गावातील धनी कुलकर्ण्यांचे ज्येष्ठ चिरंजीव व साताऱ्याच्या समर्थ साप्ताहिकाचे सध्याचे संपादक श्री अनंतराव कुलकर्णी यांची मदत घ्यायचा प्रयत्न केला. त्यांनी आणि मी बरीच वर्षे एकाच शाळेत आणि एकाच वर्गात काढली आहेत.
ते माझ्या राजकीय चळवळीचा पक्का पाठपुरावा करणारे मित्र होते. त्यांचे संस्कृत बरे होते. मी त्यांना विचारले, त्यासाठी ते खास प्रयत्न काय करतात? त्यांनी सांगितले की शाळेतल्या शिक्षणाखेरीज ते तेथील एका शास्त्रीबुवाकडे संस्कृतचे अध्ययन करीत होते. शास्त्रीबुवांनी त्यांना सांगितले होते, संस्कृत अध्ययनाबरोबर वाणीची उच्चारशुद्धी जर करायची असेल तर संस्कृत पाठांतर भरपूर केले पाहिजे. म्हणून अनंतरावांनी मला कालिदासाचे मेघदूत हे पुस्तक दिले आणि सांगितले की यातले जे श्लोक आहेत ते मी मोठ्याने वाचण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे संस्कृत उच्चाराला आणि वाचनाला मदत होईल. यामुळे यावेळी माझ्याबरोबर देवराष्ट्राला आणलेल्या पुस्तकात कादंबऱ्याबरोबर मेघदूताची सार्थ आवृत्तीही होती. त्यामुळे मला संस्कृतच्या अभ्यासाच्या दृष्टीने त्याची मदत होत होती. त्या आमराईत बसल्यानंतर माझ्या मनात विचार आला की मेघदूत मुखोद्गत का करू नये. म्हणून मी त्या महिनाभरात तसा प्रयत्न केला. अर्धेअधिक मेघदूत मला आजही मुखोद्गत आहे. या आमराईच्या सावलीत बसून मी जेव्हा मोठ्याने आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानुम वप्रक्रीडा परिणत गज प्रेक्षणीय ददर्शम असे उच्चारून मेघदूताचे पाठांतर सुरू करीत असे, तेव्हा मला एक वेगळा आनंद मिळे. ज्ञाते कालिदासाच्या काव्यामध्ये मेघदूताला प्रथम श्रेणीचे स्थान देत नाहीत हे मला माहीत आहे, पण काव्याच्या क्षेत्रात मेघाला आपला दूत करून आपल्या प्रेयसीला निरोप पाठविण्याची कल्पना इतकी रोमॅन्टिक व आकर्षक आहे की त्या कल्पनेसाठी या काव्याला बरेच स्थान दिले पाहिजे असे मला नेहमी वाटते. अशा तऱ्हेने पुस्तकांच्या, आमराईच्या व कोकिळांच्या सहवासातले देवराष्ट्रामधले ते दिवस मी मजेत काढले. जुन्या ओळखीच्या ठिकाणांना भेटी दिल्या, सोनहिऱ्याच्या काठाने भटकलो, सागरेश्वराचे दर्शन घेतले, जुन्या परिचयाच्या माणसांशी गाठीभेटी गोष्टी केल्या आणि पुन्हा ताजातवाना होऊन कराडला परत आलो. शाळा सुरू व्हायला अजून काही दिवस अवकाश होता. यावर्षी मॅट्रिकचा अभ्यास असल्यामुळे अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यावयाचे असे मी ठरवले होते, पण अनपेक्षितपणे एक नवीन काम निघाले आणि माझ्या अभ्यासाच्या तयारीचा बेत तसाच राहून गेला. साताऱ्यात अधूनमधून जिल्हा राजकीय परिषद गेली कित्येक वर्षे भरत आली होती. लोकमान्य टिळकांच्या काळापासून ती प्रथा चालत आलेली होती. 30 सालच्या चळवळीच्या यशाच्या निमित्ताने 31 साली ही राजकीय परिषद जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने साजरी करायची असा जिल्हा प्रमुख पुढाऱ्यांनी निर्णय केला. कराड तालुका या चळवळीत अग्रस्थानी असल्यामुळे ही परिषद कराड तालुक्याने ठरवावी असा निर्णय झाला. आमच्या तालुक्यातील मसूरच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही जिल्हा परिषद मसूरला भरवावी असे निमंत्रण दिले. राघवण्णा लिमये, डॉक्टर फाटक, सीतारामपंत गरुड, श्री विष्णू मास्तर यांनी त्याची जबाबदारी घेतली. मसूरने हे काम आपल्या शिरावर घेतल्यामुळे साहजिकच आमच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांवरही जबाबदारी आली आणि कामाच्या वाटण्या होऊन आम्ही सर्वजण मोठ्या उत्साहाने पुन्हा कामास लागलो. मुख्य जबाबदारी मसूरकरांची होती. हे जरी खरे असले तरी आम्हा मंडळींची जबाबदारीही काही कमी नव्हती. परिषदेला अध्यक्ष म्हणून त्यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे तात्पुरते अध्यक्ष असलेले श्री माधवरावजी अणे यांना निमंत्रण केले होते आणि त्यांनी ते निमंत्रण स्वीकारले होते. त्यामुळे या परिषदेला अनपेक्षितपणे फार महत्त्व आले. परिषदेचा दिवस उजाडला आणि मसूरमध्ये जमा झालेले तालुक्यातील आम्ही सर्व कार्यकर्ते आनंदित झालो. आमच्या जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते तर जमलेच होते, पण पुण्याहूनही बरीच प्रमुख मंडळी आली होती, ज्यांची नावे आम्ही अनेक वेळा वाचत होतो. अशी पुष्कळ मंडळी मुंबईहून आली होती. त्यामध्ये सौ लीलावती मुंशी या हजर होत्या हे मला स्पष्ट स्मरते आहे. परिषदेच्या कामापूर्वी परिषदेत मांडल्या जाणाऱ्या ठरावांची चर्चा करण्याकरिता जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांची एक विषय नियामक
समिती बसली. या विषय नियामक समितीला कोल्हापूरचे प्रजापरिषदेचे प्रसिद्ध नेते श्री माधवरावजी बागल यांना विशेष निमंत्रण देऊन बोलावून घेतले होते. विजयी झालेल्या चळवळीच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन भरत असल्यामुळे राजकीय प्रश्नांवर जास्त चर्चा चालल्या होत्या. माधवरावजी आणे या समितीच्या बैठकीला हजर होते. ते राजकीयदृष्ट्या योग्य ते मार्गदर्शन करीत होते. गांधीजी राऊंड टेबल कॉन्फरन्सला जाणार होते, तेव्हा तेथे कोणत्या गोष्टींची मागणी करावी वगैरे गोष्टींची चर्चा त्यामध्ये झाली. जनतेने मीठ आणि जंगल सत्याग्रहांमध्ये भाग घेऊन जे स्वार्थ त्यागपूर्वक मोठे कार्य केले त्याबद्दल त्यांच्या आभाराचा व अभिनंदनाचा ठरावही चर्चेत होता. या सर्व ठरावांची चर्चा चालू होती. ही चर्चा चालू असतानाच त्यातल्या एका राजकीय ठरावाला माधवराव बागलांनी एक उपसूचना मांडली. राजकीय मागण्यांबरोबर आर्थिक स्वरूपाच्या मागण्याही त्यांनी सुचविल्या होत्या. मी आज जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा त्या सूचना मला तरी निरुपद्रवी वाटतील अशा होत्या. सावकाराने दामदुपटीपेक्षा कर्ज वसूल करू नये, 9% ज्यादा व्याज आकारू नये, शेती कसणाऱ्या कुळांना शेती कसण्याचा कायमच हक्क द्यावा आणि या सर्व मागण्या तातडीने अंमलात आणाव्यात अशा त्या उपसूचनांचा आशय होता. परिषदेसाठी आलेले आमच्या जिल्ह्याचे आणि प्रांताचे नेतेही या उपसूचना पाहून एकदम गडबडून गेले. मला त्याबद्दल आज तर आश्चर्य वाटतेच आहे, पण तेव्हाही मला आश्चर्य वाटले होते. या उपसूचनांबाबत तांत्रिक अडचणी उभ्या केल्या तेव्हा त्याला विरोध करण्याकरिता जी मंडळी उभी राहिली त्यात मीही जाणून बुजून उभा राहिलो. मला आश्चर्य वाटत होते की शेतकरी समाजाचे हे जिव्हाळ्याचे प्रश्न होते. त्या संबंधाने जर ही परिषद काही बोलणार नसेल आणि काही करणार नसेल तर शेतकरी समाजाने स्वातंत्र्याच्या चळवळीत जो भाग घेतला तो फुकट जाणार काय? शहरातल्या पांढरपेशा वर्गातील कार्यकर्त्यांना व पुढाऱ्यांना राजकीय स्वातंत्र्य प्रिय होते, पण त्यातून उद्भवणारे सामाजिक आणि आर्थिक प्रश्न त्यांना नको होते असा अर्थ मी मनाशी काढला आणि माझे मन अतिशय कष्टी झाले. माधवराव बागल स्वतः उत्तम वक्ते होते. त्यांनी आपल्या वक्तृत्वाने आपले विचार समजवण्याचा प्रयत्न केला, पण सर्व व्यर्थ. अध्यक्षांनी सर्व उपसूचना नियमबाह्य म्हणून नामंजूर केल्या आणि विषय नियामक समितीचे काम संपले. संध्याकाळी जाहीर अधिवेशन होते. माधवराव बागलांची आणि माझी तेव्हा माझ्या पोरवयामुळे ओळख नव्हती आणि त्यावेळी ती करून घेण्याचा मी प्रयत्नही केला नाही, पण जाता जाता झालेल्या ओझरत्या भेटीत मी त्यांना एवढेच सांगितले, जिल्ह्यातील आम्ही काही कार्यकर्ते मनापासून तुमच्याबरोबर आहोत. तुम्ही संध्याकाळच्या जाहीर अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करा. त्याप्रमाणे संध्याकाळच्या जाहीर अधिवेशनात प्रथमतः पाहुण्यांची ओळख, स्वागताचे सोपस्कार, हारतुरे इत्यादी झाल्यानंतर ठरावांचा प्रश्न उपस्थित झाला. संध्याकाळच्या त्या जाहीर अधिवेशनाला 15-20 हजार माणसे जमली होती. त्यात बहुसंख्येने शेतकरी समाजच होता. त्या दिवसात लाऊडस्पीकरची व्यवस्था नसे, परंतु माधवरावांचा आवाज लाऊडस्पीकरसारखाच होता. त्यांनी मी शेतकऱ्यांचा आवाज या परिषदेत उठविणारा आहे असे सांगून आपल्या भाषणाला सुरुवात केली. तेव्हा सर्व माणसे आपले प्राण कानात आणून त्यांचे भाषण ऐकू लागली. त्यांच्या अनेक वाक्यांना टाळ्या पडत होत्या. अध्यक्षांनी त्यांना अधिकृतरित्या बोलण्याची परवानगी दिली होती की नाही मला माहीत नाही आणि उपसूचनाही अधिकृतरित्या ठरावाचा भाग म्हणून मांडण्याची परवानगी दिली होती की नाही याची मला आज कल्पना नाही, पण माधवरावांनी आपली उपसूचना लोकांच्या मान्यतेसाठी पुढे मांडली व लोकांनी टाळ्यांच्या गजरात तिला आपली मान्यता दिली. कागदोपत्री त्या ठरावाचे काय झाले याचे मला किंवा कोणालाच महत्त्व नव्हते, परंतु पिळल्या जाणाऱ्या शेतकरी समाजाचे जे प्रश्न होते ते राजकीय व्यासपीठावर मांडण्याच्या कामात माधवराव व पर्यायाने आम्हीही यशस्वी झालो याचा आम्हाला आनंद वाटला. परिषद संपली. दुसऱ्या दिवशी सर्व पाहुणे मंडळी निघून गेली, पण उरलेल्या आम्हा कार्यकर्त्यात वादविवाद सुरू झाले. चर्चा सुरू झाल्या.
कोणी म्हणत होते माधवराव बागलांनी हे केले ते योग्य नव्हते. एवढी मोठी राजकीय परिषद, यामध्ये अकारण वादविवाद उभा केला. माधवरावांनी वाद उभा केला तेच बरे केले असे मानणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी मी एक असल्यामुळे मी त्यांची बाजू घेत होतो. स्वराज्याच्या चळवळीला काही अर्थ प्राप्त करून द्यायचा असेल तर सामाजिक आणि आर्थिक प्रश्न यांना स्पर्श केल्याशिवाय आपली स्वातंत्र्याची चळवळ पुढेच जाऊ शकणार नाही असे माझे मत झाले होते. आणि माझ्या राजकीय आयुष्यातला एक उत्तम धडा मी शिकलो. लहानपणी वाचलेले ज्योतिबा फुल्यांचे चरित्र आठवले आणि माझ्या बंधूंनी मला सांगितल्याचे स्मरले की तुम्ही विचारता शेतकरी समाज चळवळीत सामील का होत नाही, पण तुम्ही शेतकरी समाजापुढील प्रश्नांचा कधी विचार केला आहे का? हे त्यांचे म्हणणे बरोबर आहे असे मला वाटू लागले आणि मी असे ठरविले की आता यापुढे चळवळीत भाग तर जरूर घ्यायचा, पण तो डोळसपणाने घ्यायचा. देशात त्यावेळी प्रचलित असलेल्या इतर राजकीय विचारप्रणालींचा मला अजूनही स्पर्श झाला नव्हता किंवा कोण्या मोठ्या पुढाऱ्याची गाठभेटही झाली नव्हती. माझे राजकीय शिक्षण माझ्या जीवनाच्या शाळेत होत होते. मसूरच्या राजकीय परिषदेने मला खूप शहाणे केले. गरिबांचे कैवारी कोण आणि विरोधी कोण हे लक्षात घेऊन स्वातंत्र्याची चळवळ चालवली पाहिजे असा विचार माझ्या मनाशी येऊन गेला. दुसऱ्या दिवशी आम्ही आपापल्या घरी परतलो आणि कराडातील माझ्या मित्रमंडळींशी मसूरच्या परिषदेची चर्चा करू लागलो. तेव्हा मात्र मला एका गोष्टीचा आनंद झाला की कराडमधील माझे सर्व सहकारी मित्र माझ्याच कलाचे होते असे दिसून आले. या प्रश्नातले बारकावे त्यांना समजत होते असे मला वाटले नाही, पण मी जेव्हा त्यांना खुलासा केला की माधवराव बागल बोलल्यामुळे त्यांना ब्राह्मणेतर असा रंग देण्यापेक्षा गरीब शेतकऱ्यांच्या वर्गाचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने आपण त्याचा विचार केला पाहिजे, कारण दुर्दैवाने माधवराव बागल हे कोल्हापूरचे होते आणि सत्यशोधक चळवळीत मनापासून भाग घेत होते व हिरिरीने प्रचार कार्य करीत होते. त्यांनी वाळवे तालुक्यामध्ये राष्ट्रीय चळवळीच्या संदर्भात अनेक सभा आणि परिषदा घेतल्या होत्या आणि त्यावेळीही शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्यांनी एक तात्विक मांडणी त्यातून केली होती. मसूरमध्ये त्यांनी जे मत व्यक्त केले ते काही विशेष नवीन होते असे नाही. ते ज्या परंपरेत वाढले होते त्या परंपरेचा तो कार्यक्रम होता. ती ज्योतिबा फुल्यांची परंपरा होती. त्या परंपरेशी सुसंगत अशी मानसिक भूमी राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीतही निर्माण केली पाहिजे हा त्यांचा खरा अर्थ होता. परंतु निव्वळ इंग्रजांना दोष देण्याची सवय लागलेल्या मंडळींना ही गोष्ट नवीन होती. त्यांना वाटत होते की देशातून इंग्रजांचे राज्य जावे, पण सामाजिक व आर्थिक प्रश्नांना कोणी हात लावू नये. या मसूर परिषदेच्या निमित्ताने अनेक निरनिराळ्या कार्यकर्त्यांशी माझ्या ओळखी झाल्या. वाई, सातारा, वाळवे व तासगाव या तालुक्यातील ग्रामीण भागातून आलेले कार्यकर्ते कोण आहेत व त्यांनी कायदेभंगाच्या चळवळीत काय कामगिरी केली याची माहिती या निमित्ताने झाली. त्यातले बरेचसे लोक पुढे माझ्या जीवनात माझे मित्र राहिले. खाजगी व सार्वजनिक जीवनातसुद्धा आम्ही एकमेकांना सहाय्य केले, सहयोग दिला. यांपैकी प्रमुख व्यक्ती म्हणजे वाईचे किसनवीर, वाळव्यातले आत्माराम पाटील व पांडुरंग मास्तर आणि खटाव तालुक्यातल्या कातरखटावचे गौरीहर सिंहासने. ही नावे फक्त मी वानगीदाखल देत आहे. आणखीही कित्येकांच्या ओळखी झाल्या. गौरीहर सिंहासने हे 30 सालच्या चळवळीत तुरुंगात गेले नव्हते, परंतु आपण काही करावे अशी त्यांची इच्छा होती. कराडला बटाणे त्यांच्याशी त्यांचा नात्याचा संबंध असल्यामुळे त्यांचे कराडला वरचेवर येणे जाणे होते. कराडच्या कार्यकर्त्यांचा एकमेकांसंबंधीचा असलेला जिव्हाळा पाहून आपणही यात सामील व्हावे असे त्यांना वाटले आणि तसे त्यांनी बोलूनही दाखवले. शेती व व्यापार या दोन्ही उद्योगात गुंतलेले असे हे नाणावलेले लिंगायत घराणे होते. या व्यापारातून बाहेर पडणे त्यांना तितकेसे सोपे नव्हते, पण काँग्रेसच्या या चळवळीत सामील व्हावे ही त्यांच्या मनाची ओढ होती.
त्यामुळे अखेर यातून बाहेर पडण्याचा त्यांनी निर्णय घेतला व ते आमच्या गटात सामील झाले.